Welcome to my channel Tej Classes. Today we will start the point living organism and energy production. There is a figure in page number 13 and there is a question. Observe and label the diagram given beside. तर आपण पहिल्यांदा ही फिगर बघूया आणि याला नाव कशी द्यायची ते आपण बघूया. आता तुमच्या सगळ्यांकडे ही फिगर आहे तर तुम्ही काय करायचे, मी सांगेल तशी त्याच्यामध्ये नाव लिहून घ्यायचे. आता फिगर मध्ये डाव्या बाजूला जी नाव आहेत तर ही नावं आधी आपण लिहून घेऊया. एकूण 6 नावं आहेत. ओळीने मी पहिल्यापासून ही नावं सांगते आणि तुम्ही या चौकटीत भरून घ्या. पहिल्या चौकटीतल्या नॉस्ट्रिल्स, नंतर दुसरी जी चौकट आहे त्यामधल्या नोझल कॅव्हिटी, तिसरी जी चौकट आहे त्यामधल्या फॅरिंग्स, नंतर त्याच्या खालच्या चौकटीमध्ये ब्रॉन्काय, त्याच्या खाली डायफ्रॅम आणि एकदम खाली आहे त्यातल्या अल्व्होलाई. नंतर उजव्या बाजूला 2 चौकटी दिसतात. त्यामध्ये वरच्या चौकटीतल्या लॅरिंग्स आणि खालच्या चौकटीतल्या ट्रिकिया. आता या सगळ्या चौकटी ही आहे ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम. या चौकटी भरून झाल्यानंतर रेस्पिरेशन काय आहे ते आपण बघूया. लेवल्स ऑफ रेस्पिरेशन. फर्स्ट लेवल इज बॉडी लेवल and second level is cellular level. आता आपण नेहमी श्वसन म्हणजे काय धरतो की फक्त ऑक्सिजन आत घेणं आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणं, पण ही प्रक्रिया म्हणजे फक्त बॉडी लेवलला असते. आणि सेल्युलर लेवलला आपण जे अन्न खाल्लेलं असतं तर त्याचं पूर्ण ऑक्सिडेशन ऑक्सिजन सहित किंवा ऑक्सिजन शिवाय असं केलं जातं. आता बघा, respiration have 2 levels. First level is body level. Oxygen and carbon dioxide are exchanged between body and surrounding. म्हणजे बाहेरून ऑक्सिजन आत घेतला जातो आणि शरीरातून कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो. ही जी प्रोसेस आहे, ही रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे तिला म्हटलं जातं बॉडी लेवल. आणि दुसरा जो भाग आहे त्याला म्हणतात सेल्युलर लेवल. फूड स्टफ्स आर ऑक्सिडाइज आयदर विथ और विदाउट ऑक्सिजन. म्हणजे यामध्ये जे खाल्लेलं अन्न आहे तर याचं ऑक्सिडेशन केलं जातं. आता आपण हाच भाग यावर्षी आपण शिकणार आहोत तर त्याला म्हटलं जातं सेल्युलर लेवल. पण हा भाग बघण्याआधी आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 13 वर काही क्वेश्चन्स आहेत, कॅन यू टेल म्हणून. त्यातला पहिला क्वेश्चन बघा की how many atoms of carbon, hydrogen and oxygen are respectively present in the molecule of glucose. आता ग्लुकोजच्या एका मॉलिक्यूल मध्ये अनुक्रमे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे ह्याचे प्रत्येकी किती मॉलिक्यूल असतात हा प्रश्न विचारला. त्याच्यासाठी आपल्याला आधी ग्लुकोज म्हणजे साखर, तर त्याचा आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित पाहिजे. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज इज C6H12O6. हा ग्लुकोज का महत्वाचा आहे, कारण तुम्ही जे सेल्युलर लेवलला रेस्पिरेशन शिकणार आहे तर यामध्ये ऑक्सिडेशन होतं, तर ती प्रोसेस असती ग्लुकोजच ऑक्सिडेशन होतं. तर म्हणून तुम्हाला हे प्रश्न विचारलेले की ग्लुकोजच्या एका मॉलिक्यूल मध्ये किती प्रत्येकाचे म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे किती ऍटम्स असतात. आता ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे तर C6H12O6. म्हणजे यामध्ये देर आर 6 atoms ऑफ कार्बन, 12 atoms ऑफ हायड्रोजन अँड 6 atoms ऑफ ऑक्सिजन आर प्रेझेंट इन मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. म्हणजे एका ग्लुकोजच्या मॉलिक्यूल मध्ये 6 कार्बनचे ऍटम आहेत, 12 हायड्रोजनचे ऍटम आहेत आणि 6 ऑक्सिजनचे ऍटम आहे. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आपण याच्या संबंधित आहे तो बघूया. सेकंड क्वेश्चन इज
Which type of chemical bonds are present between all these atoms? म्हणजे हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन या सगळ्यामध्ये कुठल्या टाईपचे केमिकल बॉन्ड्स असतात? आता यातले काही केमिकल बॉन्डचे प्रकार तुम्हाला आधी पण झालेले. मग आता इथं जनरली 3 टाईप सांगितलेत. कोणते बघा? देयर आर जनरली 3 टाइप्स ऑफ बॉन्ड्स. मग हे बॉन्ड मध्ये पहिला आहे आयोनिक बॉन्ड. आता आयोनिक बॉन्डचा अभ्यास आपल्याला झालेला आहे. फॉर्म बिटवीन जनरली मेटल अँड नॉन मेटल. आता क्लोरीन आणि सोडियम याच्यामधलं बॉन्डिंग तुम्ही शिकलेलं आहे. तर शक्यतो ऍटम हे जे बॉन्डिंग आहे तर हे बॉन्डिंग मेटल आणि नॉन मेटलच्या ऍटम मध्ये होत असतं की जेव्हा एक पॉझिटिव्ह बनतो एक निगेटिव्ह बनतो तेव्हा आयोनिक बॉन्ड बनतो. सेकंड टाइप इज कोव्हॅलंट बॉन्ड. आता हा कोव्हॅलंटचा बॉन्ड पण आपल्याला मागच्या इयत्तेत थोडाफार झालेला आहे. तर आता कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये काय आहे बघा? तर फॉर्म बिटवीन atoms of same category or same atoms by sharing of electron. कार्बनच्या बाबतीतच आपण हे शिकलो होतो की कार्बन कार्बन मध्ये किंवा कार्बन हायड्रोजन मध्ये, कार्बन ऑक्सिजन मध्ये हे कोव्हॅलंट बॉन्ड होतात. आणि तिसरा जो प्रकार आहे कोऑर्डिनेट बॉन्ड, हा मात्र अजून आपल्याला हा प्रकार झालेला नाहीये. तर कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे काय? की फॉर्म व्हेन ओनली वन ऍटम शेअर इट्स इलेक्ट्रॉन विथ अदर ऍटम. हा थोड्याशा वरच्या इयत्तेला असणारा बॉन्ड आहे. आतापर्यंत आपल्याला हा बॉन्ड झालेला नाही. तर हे 3 टाइपचे बॉन्ड हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये असतात. आता पुढचा प्रश्न बघा. इन टर्म्स ऑफ केमिस्ट्री व्हॉट हॅपन्स ऍक्च्युअली व्हेन अ मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज. आता ऑक्सिडेशन होतं म्हणजे नेमकं काय होतं? एखाद्या मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होतं. तर केमिस्ट्रीमध्ये ते काय होतं हे विचारले. आता ऑक्सिडेशन ही अभिक्रिया तुम्ही शिकलेला आहात की जेव्हा एखाद्या मॉलिक्यूल मध्ये ऑक्सिजन ऍड होतो तर त्या प्रोसेसला आपण काय म्हटलं होतं? ऑक्सिडेशन प्रोसेस. आता इथं काय बघा की ऑक्सिडेशन इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ड्युरिंग अ रिएक्शन बाय मॉलिक्यूल, ऍटम और आयन. म्हणजे एखाद्या रेणूकडून, अणूकडून किंवा आयनकडून जर एखादा इलेक्ट्रॉन लूज झाला तर ती प्रोसेस कोणती आहे? तर ऑक्सिडेशन प्रोसेस आहे. ऑक्सिडेशन ऑकर्स व्हेन द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मॉलिक्यूल, ऍटम और आयन इज इन्क्रीज. म्हणजे काय की ऑक्सिडेशन कधी तुम्हाला बघायला मिळतं की ज्या वेळी एखाद्या रेणूची, अणूची किंवा आयनची ही ऑक्सिडेशन स्टेट जी आहे तर ती वाढती त्यावेळी ऑक्सिडेशन प्रोसेस होते. आता हे तिन्ही क्वेश्चन जे आहेत तर ते आपला पुढचा जो भाग आहे सेल्युलर रेस्पिरेशन तर याच्याशी रिलेटेड आहे. म्हणून आपल्याला हे 3 क्वेश्चन विचारलेत. तर आता सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय आणि त्याच्यामधल्या स्टेप कोणत्या ते आता आपण पाहूया. पुढचा जो पॉइंट आहे तो आहे सेल्युलर रेस्पिरेशन. आता आपण अन्न म्हणून जे कार्बोहायड्रेट खातो, काल आपण बघितलं की बऱ्याच पदार्थातून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळत असतात की जसं दूध आहे किंवा कडधान्य आहेत, अन्नधान्य आहेत, ह्या सगळ्यातून म्हणजे आपलं मुख्य अन्न जे असतं ते प्रामुख्यानं कार्बोहायड्रेट असतं. आणि या कार्बोहायड्रेट मधून आपल्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा मिळते. तर या कार्बोहायड्रेट्सच ऑक्सिडेशन करणं म्हणजे जी प्रोसेस आहे ती म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन. मग आता सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये काय होतं आणि त्याच्यामध्ये कुठल्या काही टर्म्स महत्वाच्या आहेत तर ते आता बघूया. बघा, सेल्युलर रेस्पिरेशन. आता पुस्तकात दिल्याप्रमाणे आपण थोडीशी याची डेफिनेशन तयार केली आहे की एनर्जी इज ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ एटीपी. एटीपी तुम्ही आधी पण शिकलाय, आपण पुढे पण त्याचा उल्लेख केलेला आहे. तर आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा तयार होत असती तर ती ऊर्जा तयार होती एटीपीच्या रूपाने. फॉर दिस पर्पज ग्लुकोज, अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट, इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन द सेल. म्हणजे या प्रक्रियेसाठी ग्लुकोज हा कशाचा प्रकार आहे तर कार्बोहायड्रेटचा एक प्रकार आहे. तर त्या ग्लुकोजचं स्टेप बाय स्टेप काय केलं जातं? ऑक्सिडेशन केलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज सेल्युलर रेस्पिरेशन. आणि या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं?
cellular respiration. There are two methods of cellular respiration. First method is aerobic respiration. Second method is anaerobic respiration. आता aerobic respiration मध्ये काय असतं तर ऑक्सिजन इन्व्हॉल्व केलेला असतो. म्हणजे ऑक्सिजन मुळे जे ऑक्सिडेशन घडतं तर त्याला म्हटलं जातं aerobic respiration. आणि आता काही सूक्ष्मजीव असे असतात की त्यांना ऑक्सिजनची गरज नसते किंवा आपल्या शरीरातला काही सेल्स पण आहेत की त्यांना ऑक्सिजनची गरज नसते. कशासाठी? श्वसनासाठी. तर त्याला म्हटलं जातं अनएरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्व. आता सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये पहिल्यांदा आपण एरोबिक रेस्पिरेशनच्या सगळ्या स्टेप शिकणार आहे. मग यासाठी काही टर्म त्यात सतत येणार आहे. मग या टर्मचा अर्थ आधी आपण बघूया. पहिली बघा, पहिली एटीपी. आता एटीपी हा शब्द कशाचा लॉंग फॉर्म आहे तर ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ऊर्जा ज्या रूपात शरीरामध्ये तयार होती तर ती आहे एटीपी. आता पान नंबर 15 वर चौकटीमध्ये एटीपी विषयी माहिती दिली. काय दिली बघा, एनर्जी रिच मॉलिक्यूल अँड एनर्जी स्टोर्ड इन द बॉन्ड्स by which phosphate groups are attached to each other. हे काय एटीपी तर हे एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे आणि ज्यामध्ये एनर्जी स्टोअर केली जाते. कशामध्ये एनर्जी स्टोअर केली जाते तर जे बॉन्ड्स बनले फॉस्फेट ग्रुपनी जे बॉन्ड तयार केले त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर केली जाते आणि जे फॉस्फेट ग्रुप एकमेकाला अटॅच आहेत आणि त्याच्यामध्ये ही एनर्जी स्टोअर केली जाते. हा झाला एटीपी. आता दुसरा एक नवीन शब्द आपल्याला येणार आहे तो म्हणजे NaDH2. NaDH2 याचा लॉंग फॉर्म काय आहे तर निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. आणि दुसरा अजून एक शब्द येतोय FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. आता हे दोन काय आहेत की NaDH2 FADH2 हे दोन्ही एन्झाइम्स आहेत. बोथ एन्झाइम्स आर फॉर्म इन द सेल्स अँड यूज इन सेल्युलर रेस्पिरेशन. हे दोन्ही एन्झाइम्स तयार होत आहेत कशामध्ये सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये. मग आता सेल्युलर रेस्पिरेशनचा पहिला जो प्रकार आहे एरोबिक रेस्पिरेशन त्याच्यामध्ये होणाऱ्या स्टेप. आता या 3 स्टेप कोणत्या आणि त्यामध्ये कोणत्या प्रोसेस होतात तर ते आता आपण बघूया. रेस्पिरेशनची पहिली पायरी आहे एरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे पहिली मेथड की ज्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व केला जातो. तर ह्या स्टेपमध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन 3 स्टेप मध्ये होतं. कसं होतं बघा की एरोबिक रेस्पिरेशन. In aerobic respiration, glucose is oxidized in 3 steps. 3 वेगवेगळ्या स्टेप कोणत्या? फर्स्ट स्टेप इज ग्लायकोलिसिस. सेकंड स्टेप ट्राय कार्बो ऑक्झिलिक ऍसिड सायकल, याला क्रेब्स सायकल पण म्हटलं जातं. आणि थर्ड इज इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ह्या तिन्ही स्टेपला प्रत्येकी काय काय घडतं बघा. आता ग्लायकोलिसिस ही पहिली जी प्रोसेस आहे त्यामध्ये आधी हा जो ग्लुकोज आहे तर या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होऊन पायरुविक ऍसिड नंतर मगाशी जसं आपण बघितलं की NaDH2 त्याचे 2 मॉलिक्युल्स तयार होतात, एटीपीचे 2 मॉलिक्युल्स तयार होतात आणि पाणी तयार होतं. तर आता पहिली स्टेप आहे ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस ही सायटोप्लाझम म्हणजे केंद्रकाच्या बाहेर पेशी द्रवामध्ये घडणारी प्रोसेस आहे. आणि पुढच्या ज्या 2 स्टेप आहेत क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन ह्या दोन्ही स्टेप मायटोकॉन्ड्रियामध्ये घडतात. आता पहिली स्टेप ग्लायकोलिसिस मध्ये काय होतं बघा. दिस प्रोसेस ऑकर्स इन सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रवामध्ये घडणारी ही प्रोसेस आहे. अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप. या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन स्टेप बाय स्टेपनी होतं. आता ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होऊन पायरुविक ऍसिड 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP 2
2 मॉलिक्युल्स ऑफ NaDH2 आणि वॉटर हे सगळं तयार होतं. आता इथं तयार झालेला जो पायरुविक ऍसिड आहे, या पायरुविक ऍसिड या स्टेप मध्ये इट इज कन्व्हर्टेड इनटू acetyl coenzyme A and 2 molecules of carbon dioxide are released. या स्टेप मध्ये एवढं सगळं घडतं की आधी पायरुविक ऍसिड तयार होतं. पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन acetyl coenzyme A याच्यामध्ये होतं. त्यावेळी 2 molecules of CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड यामध्ये रिलीज होतो. आता याच्यातली सेकंड जी स्टेप आहे, क्रेब्स सायकल म्हटलं जातं, त्या स्टेप मध्ये कोणकोणत्या प्रोसेस होतात ते आपण बघूया. ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज मधली सेकंड जी स्टेप आहे, तर त्या स्टेपला नाव दिले ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, कारण यामध्ये सायकलिक चेन पूर्ण होती. आणि सर हॅन्स क्रेब यांनी हे सायकल पहिल्यांदा बघितलं किंवा यांनी या सायकलचा शोध लावला, म्हणून या सायकलला क्रेब्स सायकल असं सुद्धा म्हटलं जातं. आता पहिली जी स्टेप आहे ग्लायकोलिसिस, त्याच्यामध्ये आपण बघितलं की पायरुविक ऍसिड पासून जे acetyl coenzyme तयार होतं, तर त्याचं ऑक्सिडेशन या स्टेपमध्ये, या प्रोसेसमध्ये एक सायकलिक चेन करून पूर्ण होतं. कसं बघा, तर प्रोसेस ऑफ क्रेब्स सायकल ऑकर्स इन मायटोकॉन्ड्रिया. आता पहिली जी प्रोसेस आहे ग्लायकोलिसिस, तर ती सायटोप्लाझ्मामध्ये होती आणि तिथं तयार झालेले acetyl coenzyme जे, तर ते मायटोकॉन्ड्रियामध्ये एंट्री करतात. सेकंड बघा, बोथ द मॉलिक्युल्स ऑफ acetyl coenzyme एंटर मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रवेश केले जातात. त्याच्यानंतर काय होतं, सायकलिक चेन ऑफ रिएक्शन्स कॉल्ड ॲज ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल इज ऑपरेटेड इन मायटोकॉन्ड्रिया. सायकलिक का म्हटले, तर वर्तुळाकार चेन तयार होती म्हणून याला म्हटले की ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. त्याच्यानंतर हे जे acetyl coenzyme आहे, त्यामधला acetal पार्ट जो आहे, तर तो काय होतो, तो कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो आणि या सायकलिक प्रोसेसमध्ये त्याचं कम्प्लीट ऑक्सिडायझेशन होतं आणि तयार काय होतं, तर कार्बन डायऑक्साईड, वॉटर, NaDH2, FADH2. इथं NaDH2 पाहिजे, हे मॉलिक्युल्स तयार होतात. बघा, acetal part of acetyl coenzyme is completely oxidized through the cyclic process. इथं पूर्णपणे ऑक्सिडेशन घडून येतं acetal पार्टचं आणि काय तयार होतं, मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड, वॉटर, NaDH2, FADH2 आर डिराइव्ड. इथं सेकंड प्रोसेस संपली. आता तिसरी जी स्टेप आहे, तर त्याला ETC रिएक्शन पण म्हटलं जातं. ती तिसऱ्या स्टेप मध्ये कोणत्या पायऱ्या होतात ते बघूया आपण. फर्स्ट स्टेप ऑफ एरोबिक रेस्पिरेशन इज इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. आता वरच्या दोन स्टेप मध्ये आपण काय बघितलं की पहिल्या स्टेप मध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होऊन पायरुविक ऍसिड तयार झालं. पायरुविक ऍसिड पासून acetyl coenzyme चे मॉलिक्युल्स तयार झाले. सेकंड स्टेप मध्ये काय बघितलं की acetyl coenzyme चं पूर्णपणे ऑक्सिडेशन झालं होतं. आता थर्ड स्टेप मध्ये राहिले कोण, तर NaDH2 आणि FADH2 याचे जे मॉलिक्युल्स राहिले, तर त्याचं कम्प्लीट ऑक्सिडायझेशन या स्टेप मध्ये होतं. बघा काय काय होतं त्यात पायऱ्या. ETC म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन इज ऑपरेटेड इन मायटोकॉन्ड्रिया ओनली. म्हणजे दुसरी स्टेप जी क्रेब्स सायकल म्हणून बघितली होती, ती जशी मायटोकॉन्ड्रियामध्ये होती, तशीच ETC ही सुद्धा कशात होती, मायटोकॉन्ड्रियामध्ये कम्प्लीट स्टेज होती. मॉलिक्युल्स ऑफ NaDH2 अँड FADH2 आर पार्टिसिपेट इन दिस स्टेप. म्हणजे वरच्या दोन स्टेप मध्ये शिल्लक राहिलेले जे NaDH2, FADH2 याचे जे मॉलिक्युल्स आहेत, तर याचं हे दोन्ही या स्टेप मध्ये भाग घेतात. आता इथं काय तयार होतं बघा. ड्यू टू दिस each
NADH2 molecule obtain 3 molecules of ATP. म्हणजे एका NADH2 पासून 3 molecules ATP चे तयार होतात. And each FADH2 molecule obtain 2 ATP. एका FADH2 च्या मॉलिक्यूल पासून 2 ATP चे मॉलिक्यूल तयार होतात. आणि अशा पद्धतीनं कंप्लीट ऑक्सिडायझेशन होतं. Thus, molecules of glucose is completely oxidized in aerobic respiration and molecules of CO2 and H2O are produced along with energy. म्हणजे ऊर्जे बरोबरच कार्बन डायऑक्साइड आणि पाणी हे सुद्धा तयार होतं. आता आपण एरोबिक रेस्पिरेशनच्या 3 स्टेप बघितल्या, पण प्रामुख्याने काय बघितलं आपण की आपल्या अन्न घटकामध्ये असणारे कार्बोहायड्रेट जे, तर या कार्बोहायड्रेटच काय होत असतं तर ऑक्सिडेशन होतं. पण काही वेळा अशी परिस्थिती येते की शरीराला कार्बोहायड्रेट मिळत नाही, म्हणजे उपासमार घडते. तर अशा वेळी शरीरामध्ये आपल्या कशी ऑक्सिडेशन प्रोसेस चालते किंवा एरोबिक रेस्पिरेशन कसं चालतं ते आता आपण बघूया. आपण ज्या ह्याच्यामधल्या एरोबिक रेस्पिरेशन मधल्या 3 स्टेप बघितल्या त्या प्रामुख्यानं काय तर ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज बघितल्या होत्या की कार्बोहायड्रेट मधनं मिळणारा मेन घटक म्हणजे ग्लुकोज, आणि ग्लुकोजचं ज्यावेळी ऑक्सिडेशन होतं त्यावेळेच्या स्टेप बघितल्या. पण मगाशी मी सांगितल्यासारखं की काही वेळेला शरीराला काही ऍडव्हर्स कंडिशन मध्ये म्हणजे उपासमार असेल, अन्न मिळत नाही, अशा वेळी शरीरामध्ये साठवलेले लिपिड आणि प्रोटीन याचा वापर करून ग्लायकोलिसिस प्रोसेस जशी होती तर तशा स्टेप आपल्या शरीरामध्ये घडत असतात. कशा होतात बघा. If there is insufficient amount of carbohydrates in body due to exceptional condition like fasting and hunger, म्हणजे एखाद वेळी अशा काही कंडिशन शरीरावर येतात की ज्यावेळी आपल्याला कार्बोहायड्रेट पुरेशा प्रमाणात मिळत नाही, त्यावेळी काय होतं बघा. देन लिपिड्स अँड प्रोटीन्स आर यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन. मग ऊर्जा निर्मितीसाठी लिपिड्स आणि प्रोटीन. आता लिपिड कशातून मिळतात, प्रोटीन कशातून मिळतात हे आपल्याला माहिती आहे, आणि याच्या पुढच्या पॉइंटमध्ये आपण हे बघणार पण आहे की लिपिड्स कशापासून, त्याच्यापासून किती कॅलरीज मिळतात, प्रोटीन्स पासून किती कॅलरी आपल्या शरीराला मिळतात, हा सगळा पार्ट आता येणारच आहे आपल्याला. आता या लिपिड आणि प्रोटीन पासून कशी एनर्जी प्रोडक्शन होती बघा. लिपिड्स आर कन्व्हर्टेड इनटू फॅटी ऍसिड, म्हणजे लिपिडचं कन्व्हर्जन फॅटी ऍसिड मध्ये होतं आणि प्रोटीनचं कन्व्हर्जन होतं अमिनो ऍसिड मध्ये. आणि हे जे 2 तयार झाले फॅटी ऍसिड आणि अमिनो ऍसिड, या दोन्हीचं कन्व्हर्जन ऍसिटल कोएन्झाइम म्हणजे ग्लायकोलिसिस मध्ये पायरुव्हिक ऍसिड पासून जे ऍसिटल कोएन्झाइम तयार झालं होतं सेम त्याच पद्धतीनं फॅटी ऍसिड आणि अमिनो ऍसिड पासून काय होतं ऍसिटल कोएन्झाइम तयार होतो. आणि तिथनं पुढच्या ज्या 2 स्टेप आहेत, क्रेब्स सायकल असेल किंवा ईटीसी असेल, त्या प्रोसेस मात्र सेम होतात बघा. अँड एनर्जी इज ऑब्टेन थ्रू कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ऍसिटल कोएन्झाइम बाय द प्रोसेस ऑफ क्रेब्स सायकल इन मायटोकॉन्ड्रिया. आता आपण पुढच्या भागामध्ये जो चार्ट बघणार आहे त्यामध्ये आपण हा भाग बघणार आहे की कार्बोहायड्रेट नंतर ज्या स्टेप होतात आणि प्रोटीन किंवा लिपिड त्याच्यापासून क्रेब्स सायकल पर्यंतच्या सगळ्या स्टेप सेम होतात. क्रेब्स सायकल नंतरच्या सगळ्या स्टेप काय होतात सेम होतात, आणि त्याच्या आधीच्या फक्त या स्टेप बदलल्या जातात. प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट, लिपिड अँड प्रोटीन चार्ट रूपानं कसं होतं बघा. तर लिपिडचं रूपांतरण फॅटी ऍसिड मध्ये होतं आणि फॅटी ऍसिड कन्वर्ट कशात होतो ऍसिटल कोएन्झाइम मध्ये. सेम त्याच पद्धतीने प्रोटीनचं रूपांतर होतं अमिनो ऍसिड मध्ये आणि अमिनो ऍसिडचं कन्व्हर्जन होतं ऍसिटल कोएन्झाइम मध्ये. कार्बोहायड्रेटच्या बाबतीत पहिली प्रोसेस होती ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस प्रोसेस मध्ये पायरुव्हिक ऍसिड तयार होतो आणि पायरुव्हिक ऍसिड पासून ऍसिटल कोएन्झाइम.
आणि पुढच्या दोन्ही स्टेप मात्र लिपिड, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन या सगळ्यासाठी सेम आहे. तर ऍसिटल कोएन्झाइम तयार झाल्यानंतर क्रेब्स सायकल आणि त्याच्यानंतर एनर्जी बरोबर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे सगळे प्रोडक्ट्स तयार होतात. म्हणजे अशा पद्धतीनं ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज किंवा ऑक्सिडेशन ऑफ लिपिड आणि प्रोटीन हे पूर्णपणे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये या पद्धतीनं पूर्ण होतं. आता आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अनएरोबिक रेस्पिरेशन बघणार आहे. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.